श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। तरवाडा येथे भवानी माता यात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे करण्यात आले आयोजन। न्याहाळोद येथील पांझरा नदीवरील रेती ठेका त्वरित रद्द करण्याची ग्रामस्थांची मागणी। शिंदखेडा तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या बेमोसमी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांच्या झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी। कावठी येथील भर चौकातील किराणा दुकान मध्यरात्रीच्या सुमारास फोडले। आणि LPG तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर धुळ्यात PNG गॅस योजना सुरू करण्याची मागणी। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे तालुक्यातील तरवडे येथे भवानी माता यात्रोत्सवानिमित्त तगतराव मिरवणूक लोकनाट्य तमाशासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करीत यात्रोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला। धुळे तालुक्यातील तरवाडा येथे भवानी माता यात्रोत्सवानिमित्त तगतराव मिरवणूक लोकनाट्य तमाशासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। यात्रोत्सवानिमित्त भवानी मातेची पूजा अर्चा आरती तसेच विविध कार्यक्रम घेण्यात आले। त्यानंतर गावातून तगतरावाची मिरवणूक काढण्यात आली। यात्रोत्सवानिमित्त गावात विविध खेळणी पाळणे तसेच खाद्यपदार्थाची स्टॉल लावण्यात आले होते। यावेळी मनोरंजनासाठी रात्री लोकनाट्य तमाशा मंडळाचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी सरपंच तनुजा माळी, सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र माळी, अशोक पाटील, दिलीप पाटील, नारायण जमादार, दामू पाटील, जीभाऊ माळी, अनिल पवार, बालाजी बाविस्कर, राजेंद्र माळी, योगेश पाटील, बन्सीलाल पाटील, भैया कोळी, अनिल चव्हाण, निलेश पाटील, सुनील जमादार, श्याम पाटील, विनायक पाटील, रावबा पाटील, विजय माळी, मनोज पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। पूर्वजांपासून ते आजपर्यंत चालत आलेली भवानी मातेची यात्रा उत्सव ही दरवर्षालाबादाप्रमाणे हनुमान जयंती उत्सव निमित्त आई भवानीची यात्रा चैत्र पौर्णिमा निमित्त साजरी केली जाते। या यात्रेला सर्व गावातील ग्रामस्थ मंडळ, वरिष्ठ मंडळ, सर्व समाजातील जाती धर्मातील लोक मोठ्या संख्येने सहभाग घेतात आणि अतिशय शांततेत आणि सर्वांना मिसळून कुठल्याही प्रकारचा जातीभेद न करता एक जोरात उत्सवात यात्रा साजरी केली जाते। या यात्रेचा विशेष म्हणजे आमच्या आई भवानीचा रथ जो बैलजोडीच्या द्वारे गावामध्ये मिरवणूक काढली जाते, त्याला मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित राहतात आणि एक सर्व तरुण वर्ग, मित्रमंडळी सर्व मोठ्या प्रमाणात एन्जॉय करतात। आणि त्यानंतर आईला फेरी मारल्यानंतर रथाची समाप्ती होते आणि रात्री जागरणाचा कार्यक्रम देखील साजरा केला जातो। धुळे तालुक्यातील न्याहाळोद येथील पांझरा नदीवरील रेती ठेका ग्रामपंचायतीला विश्वासात न घेता दिल्यामुळे सदर रेती लिलाव ठेका रद्द करावा यासाठी सरपंच व ग्रामस्थांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले। धुळे तालुक्यातील न्याहाळोद येथील पांझरा नदीवरील रेती ठेका ग्रामपंचायतीला विश्वासात न घेता दिला असल्यामुळे सदरचा ठेका रद्द करावा या मागणीसाठी न्याहाळोद सरपंच व ग्रामस्थांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले आहे। निवेदनात म्हटले आहे की न्याहाळोद नदी पात्रातील वाळू लिलावात ग्रामपंचायतची परवानगी अनिर्वाह असताना प्रशासनाने ग्रामपंचायतीला विश्वासात न घेता परस्पर वाळू लिलाव केला आहे। पांझरा नदीवरील मौजे न्याहाळोद येथील वाळू लिलाव केल्यास वाळू उपसामुळे पांझरा नदीकाठी असलेल्या न्याहाळोद, कुंडाणे, सातरणे, दमाणे, नगाव, विश्वनाथ, सुकवड, कवठळ इत्यादी गावांचा सार्वजनिक नळ पाणी पुरवठा विहिरी व शेतकामांच्या वैयक्तिक विहिरी असून वाळू उपसामुळे पाण्याची पातळी कमी होते, परिणामी भविष्यात पाणी टंचाई निर्माण होण्याची दाट शक्यता आहे। या सर्व कारणांमुळे सदरच्या वाळूबाबत झालेला लिलाव रद्द करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी सरपंच कविता वाघ, उपसरपंच रमेश चौधरी, गणेश चौधरी, पंडित भावसार, प्रकाश वाघ, सीताराम जाधव, नारायण पाटील, राजू जाधव आदी उपस्थित होते। न्याहाळोद ग्रामस्थ आज रोजी कलेक्टर ऑफिसला आलो असता 25/2/2026 रोजी न्याहाळोद गावाचा रेती ठेक्याचा निलाव झालेला आहे। परंतु 18/11/2025 रोजी आम्ही या ठिकाणी आमची व्हिडिओ कॉन्फरन्सवर मीटिंग झाली असता आम्ही त्या ठिकाणी हरकत नोंदवली। तरी हरकत नोंदवली असता कलेक्टर यांनी ग्रामपंचायतींना विश्वासात न घेता डायरेक्टली निलाव प्रक्रिया ही पूर्ण केली। आम्ही आयुक्त, उपायुक्त, तहसीलदार, कलेक्टर, प्रांत आणि महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांना सगळ्यांना आम्ही निवेदन दिली की न्याहाळोदचा रेती उपसा हा बंद झाला पाहिजे। परंतु शासनाने तिथं न लक्ष देता डायरेक्टली निलाव करून यांनी ग्रामपंचायतींना विश्वासात न घेता डायरेक्टली निलाव करून टाकला आहे। परंतु त्यांना एवढं माहिती नाही की न्याहाळोद गावामधनं जवळपास 10 गावांना पाणी पुरवठा आहे
त्यामध्ये बिलाडी आहे, नगाव आहे, नवलनगर आहे, नावरा आहे, कुंडाणा आहे, विश्वनाथ आहे, सुपड आहे, सातारा आहे, मोहाडी आहे आणि धमाना आहे आणि मुख्यतः न्याळोदी या सगळ्या गावांना नाळदवरनं पाणी पुरवठा होतो. परंतु जर हे नॅचरल रेतीचं फिल्टर जर उचललं गेलं तर भविष्यात या गावांना फार मोठ्या प्रमाणात आरोग्याचा धोका निर्माण होणार आहे. म्हणून भीषण रोगराई पसरणार आहे. कारण धुळ्याचं सांडपाणी हे पांजरा नदीमध्ये सोडलं जातं आणि त्या पांजरा नदीचं पाणी हे डायरेक्ट विहिरींना येईल आणि विहिरींना आल्यावर प्रत्येकाच्या आरोग्याचा प्रश्न हा निर्माण होणार आहे. म्हणून मेहरबान कलेक्टर साहेबांनी आज हे निवेदन आम्ही दिलं म्हणून हे यांनी स्वीकारावं आणि हा त्वरित ठिय्या रद्द करावा अशी आम्ही या मागणीसाठी आम्ही कलेक्टर साहेबांना विनंती करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आज आलो आहोत. आणि याच्यापूर्वी 2023मध्ये नोव्हेंबर 2023मध्ये तृप्ती गोडमिसे मॅडम आले असता गावामध्ये ग्रामसभा झाली आणि त्या दिवशी सुद्धा सगळ्या ग्रामस्थांनी एकत्र येऊन या ठिय्याला विरोध केला होता. तरी आज हा निलाव झालेला आहे. हा निलाव काही करून रद्द व्हावा अशी आम्ही विनंती करतो. शिंदखेडा तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या बेमोसमी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले. नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ भरपाई व मदत मिळावी अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख शानभाऊ सोनवणे यांनी शिंदखेडा तहसीलदार यांना निवेदनाद्वारे केली आहे. शिंदखेडा तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या बेमोसमी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. नुकसानीचे त्वरित पंचनामे करून तात्काळ भरपाई व मदत मिळावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख शानभाऊ सोनवणे यांनी शिंदखेडा तहसीलदार यांना निवेदनाद्वारे केली आहे. दिनांक 30 मार्च 2026 पासून 3 एप्रिल 2026 पर्यंत झालेल्या पश्चिम महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह अवकाळी व गारपिटीमुळे शिंदखेडा तालुक्यात तसेच परिसरातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिके अक्षरशः उद्ध्वस्त झाली आहे. मका, कांदा, केळी, दादर, ज्वारी, पपई, टरबूज, डांगर, गहू तसेच इतर नगदी व अन्य धान्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक शेतकऱ्यांची संपूर्ण शेती जमीनदोस्त झाली. यामुळे शेतकरी अत्यंत बिकट परिस्थितीत सापडला असून त्याच्यासमोर उपजीविकेचा, कुटुंबाच्या पालन पोषणाचा व कर्जफेडीचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. शेतकऱ्यांनी कर्ज काढून मेहनत करून उभी केलेली पिके एका झटक्यात नष्ट झाली आहे. त्यामुळे शेतकरी पूर्णपणे आर्थिकदृष्ट्या कोलमडला आहे. सदर परिस्थिती शासनासाठी अत्यंत गंभीर असून तातडीने निर्णय घेणे अत्यावश्यक आहे. म्हणून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे त्वरित पंचनामे करून प्रति एकर भरीव व न्याय आर्थिक मदत तात्काळ जाहीर करावी. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करून सर्व प्रकारची कर्जमाफी तात्काळ जाहीर करावी. पीक विम्याच्या अटी व निकष तातडीने शिथिल करून पंचनाम्याची अट रद्द करत विमा रक्कम थेट व त्वरित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावी. संपूर्ण शिंदखेडा तालुका आपत्तीग्रस्त घोषित करून विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करण्यात यावे. शेतकऱ्यांना तातडीने मदत म्हणून अनुदान, बियाणे व खतांचे मोफत वाटप करण्यात यावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख शानाभाऊ सोनवणे, तालुका प्रमुख ईश्वर पाटील, दोंडाईचे शहर प्रमुख शैलेश सोनार, दीपक ओतारी, संजय मगरे, महेंद्र धनगर, नरेंद्र वंजारी, संदीप पोई, भीमराव धोबी, विक्रम ऐरे, योगेश पाटील यांच्यासह शिवसैनिक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गेल्या 8 दिवसापासून या शिंदखेडा तालुक्यामध्ये खास करून दोंडाईचा विभागामध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत आहे. कारण अवकाळी पावसामुळे गारपीट होते, चक्रीवादळासह मुसळधार पाऊस होतोय. म्हणून उभी पिकं शेतकऱ्यांची पूर्ण जमीनदोस्त झालेली आहेत. त्याच्यामध्ये मग मका असेल, बाजरी असेल, दादर असेल, ज्वारी असतील, हरभरा असेल, केळी असतील, पपई असेल, टरबूज असेल, या सगळ्या पिकांचं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. आणि म्हणून सरकारने या शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून आणि पंचनामे करताना कुठलाही पक्षपातीपणा न करता ज्या ज्या लोकांचं नुकसान झालेलं आहे, ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना भरीव अशी मदत तात्काळ मिळाली पाहिजे. काही वेळेस काय होतं, पंचनामा करून घेतात आणि मदत वर्ष मिळत नाही. उदाहरण द्यायचं राहिलं तर मागे सप्टेंबर महिन्यामध्ये लोगाव, वसमानं, जुनं कोर्द, कळगाव, कुंभार या परिसरामध्ये प्रचंड असं चक्रीवादळ आणि पाऊस झाला होता. त्याच्यामध्ये केळी, पपई, कपास यांचं मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं. परंतु अजून त्या शेतकऱ्यांना भरपाई मिळाली नाही. तसं न होता अगोदर शेतकऱ्यांचे पंचनामे आज या 2 दिवसामध्ये करून सोमवारी शेतकऱ्यांच्या खात्यावरती मदतीचे हाक सरकारने दिली पाहिजे, मदतीचा हात दिला पाहिजे आणि मदतीसाठी पैसे
त्यांच्या खात्यावर टाकले पाहिजे। त्याचप्रमाणे त्यांना पूर्ण कर्ज माफी केली पाहिजे ज्याचं नुकसान झालेलं आहे त्यांना, आणि तसंच त्यांना बियाणे खतं वगैरे हे मोफत उपलब्ध करून दिले पाहिजे। अशा माफक मागण्या आमच्या या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने आम्ही या ठिकाणी सरकारला विनंती करतो की या मागण्या आमच्या मान्य करावा, अन्यथा आम्ही या शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरू आणि तीव्र स्वरूपाचं आंदोलन उभं करणार हे नक्की। धुळे तालुक्यातील कावठी येथील भर चौकातील किराणा दुकान मध्यरात्रीच्या सुमारास फोडून अज्ञात चोरट्यांनी 7 ते 8 हजार रुपयांची रोकड व किराणा माल लंपास केला। धुळे तालुक्यातील कावठी येथील भर चौकातील किराणा दुकान मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी फोडून 7 ते 8 हजार रुपयांची रोकड व किराणा माल लंपास केला। याबाबत अधिक माहिती अशी की कावठी येथे दीपक नेरकर यांचे धंदाई माता किराणा दुकान आहे। गुरुवारी रात्री 10 वाजता ते किराणा दुकान बंद करून घरी गेले। पहाटे 5 वाजता ते दुकान खोलण्यासाठी आले असता दुकानाचे दोन्ही कुलूप तुटलेले दिसले, त्यामुळे चोरी झाल्याचे समोर आले। चोरट्यांनी दुकानाचे शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश करीत दुकानातील काउंटरमधील 7 ते 8 हजार रुपयांची रोकड तसेच किराणा माल लंपास केला। याबाबत त्वरित पोलिसांना माहिती देण्यात आली। भर चौकातील दुकान चोरट्यांनी फोडल्यामुळे गावात खळबळ उडाली आहे, तरी पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। मी चंद्रकांत शिवाजी शिंदे, मुक्काम पोस्ट कावठी, तालुका जिल्हा धुळे। हे माझे मित्र दीपक नेरकर, हे यांचं दुकान आहे। यांचं दुकान इथं व्यवस्थित चालू राहतं। रात्री 10 वाजता यांनी दुकान बंद केलं व दुकान बंद करून हे घरी गेल्यानंतर सकाळी त्यांना 5 वाजता माहिती पडलं की आपलं दुकान उघडे असं। पहिल्यांदा त्यांना असं वाटलं की आपलं दुकान आपल्याकडनं उघडं राहिलं, पण नंतर पाहिलं तर त्याचा कुलूप दोघं लॉक तोडून दुकान अक्षरशः उघडं होतं आणि त्यांच्या गल्ल्यामधनं 7-8 हजार रुपये रोख रक्कम होती, ती पण चोरी नेली व काही बाकी सामान पण नेला। त्यांनी लगेच गावातील सरपंच यांना बोलवलं व सरपंच साहेबांना फोन लावला। तेव्हा साहेबांनी येऊन मी परिस्थिती पाहिली, पण एक म्हणजे मा सेंटरच्या गावामधून ही चोरी झाली म्हणजे ही गावाला काहीतरी चिंता करण्याची गोष्ट आहे। म्हणून साहेबांनी या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे व परत अशा गोष्टी होणार नाही याचा बंदोबस्त केला पाहिजे। एलपीजी तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर धुळ्यात पीएनजी गॅस योजना सुरू करावी अशी मागणी मी धुळेकर संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली। आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर धुळ्यात पीएनजी गॅस योजना सुरू करावी अशी मागणी मी धुळेकर संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली। निवेदनात म्हटले आहे की मागील 1 महिन्यापासून आखाती देशामध्ये युद्ध सुरू आहे, त्यामुळे एलपीजी गॅसचा पुरवठा विस्कळीत झाला आहे। एलपीजी वितरकांकडे तुटवडा असल्याने एलपीजी सिलेंडरचा काळाबाजारी सुरू आहे। या उलट ज्या शहरांमध्ये पीएनजी गॅस योजना लागू झाली आहे तेथे असल्या समस्या नाही। एलपीजीच्या तुलनेत पीएनजी गॅस स्वस्त, सुरक्षित व पर्यावरणास अनुकूल असते। पीएनजी गॅस वजनात हलका असल्याने गळती झाल्यास त्याचे बाष्पीभवन होते, त्यामुळे एलपीजीच्या तुलनेत आगीचा धोका कमी होतो। धुळे शहर महानगरपालिकेचे शहर असून लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे, त्यामुळे भविष्यात नागरिकांना होणारा त्रास रोखण्यासाठी शहरात युद्ध पातळीवर पीएनजी यंत्रणा योजना लागू करणे अतिशय गरजेचे आहे। महाराष्ट्रातील बऱ्याच शहरांमध्ये पीएनजी गॅस योजना सुरू झाली आहे, त्या धर्तीवर धुळे शहरात सुद्धा ही योजना सुरू होणे गरजेचे आहे। केंद्र व राज्य सरकार सुद्धा पीएनजी गॅस योजनेसाठी आग्रही आहे। वरील सर्व बाबी लक्षात घेता नागरिकांचे जीवन सुकर होण्यासाठी तसेच हॉस्पिटल, हॉटेल सेवा सुरळीत चालण्यासाठी धुळे शहरात लवकरात लवकर पीएनजी गॅस योजना यंत्रणा लागू करावी अशी मागणी करण्यात आली। निवेदन उपजिल्हाधिकारी महादेव खेडकर यांनी स्वीकारले। या प्रसंगी संघटनेचे अध्यक्ष निरंजन भतवाल, छोटू पोद्दार, संजय सरदार, किशोर बोरसे, फरदीन शेख, आफ्रिदी शेख, सलमान पठाण आदी उपस्थित होते। आखाती भागात युद्ध सुरू आहे व युद्ध सुरू असल्यामुळे एलपीजी गॅसचा खूप तुटवडा निर्माण झाला आहे आणि मुख्यतः एलपीजी गॅसचा काळाबाजारी पण सुरू आहे। काळाबाजार सुरू आहे व सामान्य नागरिकांना खूप त्रास होत आहे। या धर्तीवर मी धुळेकर संघटनेतर्फे माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदनातून मागणी करण्यात आली आहे की धुळे शहर हे महानगरपालिकेचे शहर आहे आणि लोकसंख्या पण खूप झपाट्याने वाढत आहे आणि कॉलन्या, परिसर आणि मोठमोठ्या बिल्डिंगा पण धुळे शहरात उभ्या राहत आहेत, ह्या सिस्टीम वगैरे। तर अशावेळी एलपीजी गॅसचा जो तुटवडा किंवा त्याचा सप्लायचा जो प्रॉब्लेम आहे तो दूर करण्यासाठी धुळे शहरात सुद्धा पीएनजी गॅसचा जे यंत्रणा किंवा योजना सुरू करावी अशी मी मागणी केली आहे। म्हणजे पाईप नॅचरल गॅस, कारण की त्याचे फायदे पण खूप आहे, एलपीजीपेक्षा तो स्वस्तही असतो, त्याचप्रमाणे तो वजनाने हलका असल्यामुळे आग लागायचा धोकाही कमी असतो। तर धुळे शहरामध्ये जर पीएनजी गॅस योजना यंत्रणा सुरू झाली तर प्रत्येकाच्या घरात पाईपद्वारे जो गॅसचा सप्लाय होईल आणि त्यामुळे हा जो गॅसचा तुटवडा किंवा जे लोकांना पायपीट करायला लागते प्रत्येक गॅस एजन्सी बाहेर उभ्या राहतात रांगेमध्ये किंवा नंबर लागत नाही, तर या सगळ्या समस्या बंद होतील। म्हणून पीएनजी
गॅस योजना ही लवकरात लवकर धुळे शहरात लागू करावी. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. तरवाडा येथे भवानी माता यात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे करण्यात आले आयोजन. न्याहाळोद येथील पांझरा नदीवरील रेती ठेका त्वरित रद्द करण्याची ग्रामस्थांची मागणी. शिंदखेडा तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या बेमोसमी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांच्या झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी. कावठी येथील भर चौकातील किराणा दुकान मध्यरात्रीच्या सुमारास फोडले. आणि LPG तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर धुळ्यात PNG गॅस योजना सुरू करण्याची मागणी. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.